बांधवांनी आणि लातूर प्लस सोलापूर अशा सगळ्या बांधवांनी मिळून पहिला शरण चिंतन मेळावा आपल्या इथं घेतला आणि त्या दिवशी ठरवण्यात आलं की बाबा प्रत्येक महिन्याला आपण विचारांचा जागर करण्यासाठी या ठिकाणी अनुभव मंडप घेऊयात. कारण की विचारांचा जागर हा अनुभव मंडपाच्या माध्यमातून होतो. अनुभव म्हणजे तुमचा दिवसभराचा जो काही अनुभव आहे, तुमचा साधनेचा जो काही अनुभव आहे, तो अनुभव या ठिकाणी व्यक्त करायचा असतो. म्हणजे कुठल्याही प्रोग्राम मध्ये, आता समजा मी इथं बसलोय, मीच फक्त बोलणार हे प्रोग्राम मध्ये असतोय, पण अनुभव मंडपामध्ये प्रत्येक शरण या ठिकाणी बोलता होतो, स्वतःचा अनुभव व्यक्त करतो, त्याला अनुभव मंडप म्हणतात. ह्या जगामध्ये पहिला जो काही अनुभव मंडप सुरू केला पूर्ण जगामध्ये तर तो बसवांनी सुरू केलेला आहे आणि ती भूमी म्हणजे ही आहे मंगळवेढा. 12व्या शतकामध्ये पहिला अनुभव मंडप जगामध्ये जर कोण सुरू केलेला आहे तर ते बसवांनी. अनुभव मंडप म्हणजे जगातली पहिली संसद. छोट्यातल्या छोट्या जातीला, ज्या व्यवस्थेनं सगळ्या जातींना शूद्र समजला असल्या छोट्यातल्या छोट्या जातींना, सामान्यातल्या सामान्य माणसाला एकत्र करून या ठिकाणी अनुभव मंडपाची सुरुवात केली. हा जो किल्ला आहे आपलं मागच्या वेळेस डिस्कशन झालं, ह्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी बसवांना स्वतः इथं काम करायचे, त्या ठिकाणी कर्णिक पद होतं त्यांचं सुरुवातीला. त्यानंतर अर्थमंत्री झाल्यानंतर बसवांना गेले बसव कल्याणकडे. पहिला अनुभव मंडप इथं चाललेला आहे. घरी राहत्या घरी ते स्वतः सर्व लोकांना बोलवत असत, चर्चा करत असत आणि जे काही सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक जे काही प्रश्न आहेत स्वतःचे असतील, समाजाचे असतील किंवा जी काही छोटे छोटे प्रश्न त्या सगळ्यावरती चर्चा होऊन त्या ठिकाणी ते प्रश्न सगळ्याच्या संमतीनं सॉल्व्ह केले जायचे. भक्तीची परंपरा, भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रेम. तुमचा छोट्या छोट्या माणसाप्रती जेवढे काही म्हणजे कितीही मोठा असो किती छोटा असो प्रत्येक माणसाप्रती तुमची करुणा भाव असली पाहिजे, तुमचं प्रेम भाव असला पाहिजे. ही लोकशाहीची मूल्य आहेत. समता, स्वतंत्रता, बंधुता ही लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी जगातली पहिली संसद सगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र करून या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ते एक बेस होता, पण त्याचं शिखर जे आहे, उच्च शिखर ते बसव कल्याणला आहे. म्हणजे इथं अनुभव मंडप ज्यावेळी सुरू झाला तर बसवांना या ठिकाणी 12 वर्ष राहिलेले आहेत. 12 वर्ष वास्तव्य भूमी इथं आहे. त्या अगोदर 20 वर्ष बसवांना मंगळवेढा या ठिकाणी होते. म्हणजे 12 वर्ष मंगळवेढ्याला होते. वयाच्या 8व्या वर्षी तिथं आई वडिलांनी स्वतः नेऊन सोडलेलं आहे ते. त्यानंतर 20 वर्ष तिथं, वयाच्या 20व्या नंतर इथं आलेले आहेत. इथं 12 वर्ष, वय वर्ष 30-32 झाल्यानंतर बसवांना गेलेले आहेत बसव कल्याणकडे. म्हणजे 28 ते 27 वर्ष अनुभव मंडप चाललेला आहे बसव कल्याणमध्ये. पण अनुभव मंडप म्हणजे काय तर आपला स्वतःचा अनुभव व्यक्त करणे, आपलं जे काही लिंग साधनेचा अनुभव आहे तो व्यक्त करणे आणि हे जे काही सर्व चिंतन मंथनातून जे काही पुढे येतं त्याला वचन म्हणतात. तर आपण आजच्या अनुभव मंडपाला अगोदर प्रार्थनेने सुरुवात करूयात. तर कुठलाही अनुभव मंडप हा प्रार्थनेने सुरुवात होतो. तर सर्वांनी ही प्रार्थना मी म्हणल्यानंतर मागे म्हणावायची. हर बसवाय नमः, हर बसवाय नमः, प्रभु बसवाय नमः, प्रभु बसवाय नमः, गुरु बसवाय नमः, गुरु बसवाय नमः, लिंग बसवाय नमः, लिंग बसवाय नमः, जंगम बसवाय नमः, जंगम बसवाय नमः, भस्म बसवाय नमः, भस्म बसवाय नमः, रुद्राक्षी बसवाय नमः, रुद्राक्षी बसवाय नमः, मंत्र बसवाय नमः, मंत्र बसवाय नमः, पादोदक बसवाय नमः, पादुक बसवाय नमः, प्रसाद बसवाय नमः, प्रसाद बसवाय नमः, चिन्नीदी बसवाय नमः, चिन्नीदे बसवाय नमः, चिन्नाद बसवाय नमः, चिन्नाद बसवाय नमः, चिद्बिंदु बसवाय नमः, चिदबिदवाय नमः, चित्कल बसवाय नमः, चित्कल बसवाय नमः, चिदंग बसवाय नमः, चिदंग बसवाय नमः, निष्प्रपंच बसवाय नमः, निष्प्रपंच बसवाय नमः, निरंजन बसवाय नमः, निरंजन बसवाय नमः, निर्गुण बसवाय नमः, निर्गुण बसवाय नमः, नित्यतृप्त बसवाय नमः, नित्यतुप बसवाय नमः, अकार बसवाय नमः, अकाल बसवाय नमः, उकार बसवाय नमः, उकार बसवाय नमः, मकार बसवाय नमः, मकार बसवाय नमः, नकार बसवाय नमः, नकार बसवाय नमः, मकार बसवाय नमः, मकार बसवाय नमः, सिकार बसवाय नमः, शिकार बसवाय नमः, वाकार बसवाय नमः, वाकार बसवाय नमः, यकार बसवाय नमः, यकार बसवाय नमः, ओंकार बसवाय नमः, ओंकार बसवाय नमः, ह्रींकार बसवाय नमः, ह्रींकार बसवाय
बसवाय नमः संगमेश्वर बसवाय नमः संगमेश्वर बसवाय नमः प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुन बसवाय नमो नमः प्रत्यक्ष कपिल बसवाय नमः प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुन बसवाय नमो नमः प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुनाय नमः शरणू शरणार्थी शरणू शरण तर ही जी प्रार्थना आहे तर ती कुठलाही अनुभव मंडप होत असताना आणि कुठलाही आपला सामाजिक कार्यक्रम होत असताना सर्वात प्रथम ही प्रार्थना होते. ही प्रार्थना आपले सोलापूरचे शरण सिद्धरामेश्वर यांनी ही लिहिलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा उद्देश हा बसवांनी 12व्या शतकामध्ये जी एवढी मोठी ऐतिहासिक सामाजिक राजकीय शैक्षणिक भक्ती समानता या सर्व अंगाने जी क्रांती केली त्याचं स्मरण करण्यासाठी आपले सर्वेसर्वा लोकशाहीचे सर्वेसर्वा जर ते कोण आहेत तर ते बसवांना आहेत. छोट्यातले असं चित्र कसं झालेलं आहे लिंगायतांचं नेते बसवांना असं नाही, सगळ्या जाती धर्माचे आणि लोकशाहीचे प्रतीक बसवांना आहेत. हे आपल्याला ज्यावेळेस आपण स्वतः पुस्तक वाचू आता आपल्याला आपला अनुभव मंडप सुरू झालेला आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे. अनुभव मंडपाचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असतो. 21व्या शतकामध्ये या ठिकाणी अनुभव मंडप सुरू झालेला आहे मंगळवेढा या ठिकाणी. त्यानंतर बसव कल्याणमध्ये सुद्धा जो 12व्या शतकानंतर बंद झाला होता अनुभव मंडप प्रतिक्रांतीनंतर आपले शरण गेले. दुःखाचे ते दिवस त्यातून सावरणं आपल्या समाजाला असेल किंवा सगळ्या समाज बांधवाला मुश्किल होतं. वैदिक